गुड मॉर्निंग गाईज. आज काय सकाळी सकाळीच अशा प्रकारे इडलीचं पीठ फर्मेंट झालेलं होतं. मला याचीच इडली बनवून घ्यायची होती. माझ्या पिल्लूला खूप इडली आवडते. मग काय एकीकडे छानपैकी तुरीची डाळ शिजत टाकलेली. म्हटलं सांबारची तयारी करून घेऊया. आणि भाज्या वगैरे तर मी रात्रीच कट करून ठेवलेल्या, त्याच मला धुवून शिजायला टाकायच्या होत्या. छानपैकी कुकर लावून घेतलं. एकीकडे इडली पण बनवायला टाकलेली. म्हटलं दुसरीकडे तोपर्यंत आपण सांबाराची तयारी करून घेऊया. सगळ्या भाज्या वगैरे ज्या होत्या त्या कट करून घेतल्या आणि फोडणीची तयारी केली. म्हटलं डाळ शिजते तोपर्यंत हे आपण करून घेऊया. आणि हे करता करताच हिंदवी पण मध्ये येणारच. तिचं काय झालं होतं, ती उठली आणि तिला इडली खायची होती. मग काय ती पण आली किचनमध्ये आणि तिचं बोलणं होतं, मम्मा मला इडली दे आणि सोबतच भाजी पण दे. तिला काय येत नव्हतं सांबार दे. मग काय इडल्या दिल्या तिला. म्हटलं ती खाते तोपर्यंत आपण सांबार बनवून घेऊया. सांबार वगैरे बनवला, छानपैकी नाश्ता केला आणि नंतर फ्रेश होऊन डीमार्टला गेलो, कारण ग्रोसरी शॉपिंग करायची होती. इकडे माझी पिल्लू आणि अहोंनी खूप मदत केली. सगळं सामान घरी घेऊन आलो आणि नंतर सगळं सामान मला भरून ठेवायचं होतं. तीच माझी गडबड चाललेली, कारण की रोज वेळेवर सगळं मिळतं आपल्याला असं भरून ठेवलं तर. नाहीतर पिशवीमध्येच भरून ठेवलं ना, सकाळी खूप गोंधळ होतो. त्याच्याचमुळे सगळं सामान मी असं छानपैकी भरण्यांमध्ये भरून ठेवलं आणि लावून पण ठेवलं. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. ओके.